नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी। त्यासाठी सुरणची साल आपण काढून घेतलेली आहे। सुरण कापून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता ते धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण कांद्याची पेस्ट, ओली हळद आणि लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट हे सगळं आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 4 ते 5 तेजपान, 4 ते 5 मोठी इलायची घालणार आहोत। मोठी इलायची भाजीमध्ये घातल्यानंतर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। तर आपण कांद्याची पेस्ट, ओली हळद आणि लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घालणार आहोत। ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून झाल्यानंतर मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं त्याला छान होऊ द्यायचं आहे। आता आपलं सुरण शिजून रेडी झालेलं असेल, आपण बघूया। या ठिकाणी आपलं सुरण छान शिजून रेडी झालेलं आहे। थंड झाल्यानंतर आपण त्याला स्मॅश करून घेणार आहोत। आपण जितकं सुरण घेतलं आहे तितकंच आपल्याला या ठिकाणी तूप लागणार आहे। कढईमध्ये तूप घालून गरम झाल्यानंतर सुरण त्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। सुरणला तूप सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे, तरच ती भाजी छान लागते। आता आपण 1 वाटी दही घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा तिखट, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद हे सगळं घेऊन एकत्र करून घ्यायचं आहे। ते आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती, तीसुद्धा आपल्याला भाजीमध्ये घ्यायची आहे। भाजीमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला 1 लिंबूचा रस लागणार आहे। लिंबूचा रस त्या भाजीमध्ये घातल्यानंतर भाजीला थोडा आमखरपणा येतो आणि भाजी चविष्ट लागते। आता आपलं सुरण इथे छान रेडी झालेलं आहे, त्याला तूप सुटलेलं आहे। आपण ते भाजीमध्ये मिक्स करणार आहोत। सुरण भाजीमध्ये घातल्यानंतर भाजीला थोडा घट्टपणा येतो, त्यासाठी आपण थोडं पाणी त्यामध्ये घालणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटं भाजी उकळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली सुरणची भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।